नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु नाथ महाराज की जय। श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचं दुसरं प्रकरण सुरू आहे. या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सद्गुरूंचं स्वरूप सांगतायत. सद्गुरू साधकांच्या दृष्टीनं सद्गुरूंना जाणणं समजणं अति आवश्यक आहे. कारण ज्याने सद्गुरू केलेले आहे, ज्यांना सद्गुरू प्राप्त झालेले, ज्यांना सद्गुरूकडून दीक्षा मिळालेली आहे, जे साधना करत आहेत, अशा साधकांना शिष्यांना सद्गुरूंची माहिती असणं ज्ञान असणं अति आवश्यक आहे. हे किती आवश्यक आहे? हे किती आवश्यक आहे? जितकं आपल्या शरीराला हवा पाणी अन्न निवारा कपडे हे जितकं आवश्यक आहे त्यापेक्षाही हे जास्त आवश्यक. आपल्याला ते महत्व जास्त वाटतं शरीराचं, आणि शरीराचं महत्व ज्याला वाटत त्याला गुरुचं महत्व कमी वाटेल असं अज्ञानाला समजायला. जो साधक जो शिष्य आपल्या शरीराला जास्त महत्व देतो, आणि शरीराला महत्व देण्याचा अर्थ असा आहे शरीराला महत्व द्यायला पाहिजे, कारण शरीराने साधना होते. शरीराला महत्व देण्याचा अर्थ असा आहे की मी काय जो आहे तो सगळं शरीरच आहे. या शरीरा व्यतिरिक्त मी दुसरा कोणीही नाही अशी ज्याची धारणा, अशी ज्याची समजूत, असं ज्याचं ज्ञान असेल त्याला सद्गुरू कधीच कळत नाही. सद्गुरूचा अर्थ तेव्हा समजून आम्हाला ते ज्ञानोबा आपल्याला आजच्या मुली सांगत होते. कालची मुली ही अतिशय महत्वाची मुली. आज बरं झालं काही नवीन लोक आले, आज काही लोक नवीन आले म्हणून बरं झालं. विचारायच्या कानावरती जाईल बदल होईल, परंतु ऐकून असणं तरी आवश्यक आहे. ज्ञानोबा काल सांगत होते कालच्या मुलीमध्ये, कालची जी आपली मुली होती 39वी मुली, त्या 39व्या मुलीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय की जीव भेटल्या उणे चालू नेदशी साधणे. जीव घेतल्या उणे चालू न देशी साधणे. भृत्य उरे स्वामीपणे तेही नव्हे. भृत्य उरे
स्वामीपणे तेही लोहे. ही उभी बरोबर आपल्याला कठीण वाटते, परंतु एकदा तिचा अर्थ कळला तर अतिशय सोपी होईल. ज्ञानोबा या ओळीमध्ये म्हणतायत की सद्गुरूंना कोणता शिष्य आवडतो, कोणत्या शिष्याशी सद्गुरू आपलं जमून घेतात. शिष्याला सद्गुरूंचा लाभ सद्गुरू केव्हा देतात आणि तो कोणता देतात हे या ओळीमध्ये सांगितले गेले. काय म्हणतात ज्ञानोबा की जीव घेतल्यामुळे, जीव घेतल्याशिवाय काय घेतात शिष्याचा जीव. बापरे, तर राक्षसी काम झालं. तुमचा जीव घेणारे गुरु जीव द्याल का नाही का कोणी, तेव्हा जीव घेतल्याशिवाय हे साधने, हे प्रेम सद्गुरुराया तू आम्हाला या जगामध्ये चालू देणार नाही. जीव घेतल्याशिवाय, तेव्हा जीव घेणे या शब्दाचा अर्थ करा. जीव म्हणजे जीवभाव, जीव म्हणजे देहभाव. आमच्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याचा थोडासा चैतन्याचा भाग शरीराला चिटकला आणि शरीर जिवंत आहे. शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आत्म्याचा जो भाग आत्म्याकडून येतो चैतन्याचा, आणि हे जे चेतन शरीर आपल्याला दिसत याला मी म्हणतो. मी कोण, मी शरीर. मी कोण, अमुक जातीचा. मी कोण, पुरुष. मी कोण, अमुक स्त्री. अशा प्रकारे मी म्हणजे तो शरीरालाच मी म्हणत राहतो आणि मी शरीर आहे हा त्याचा भाव दृढ झालेला असतो. असा ज्याचा पक्का भाव असेल शरीराचा, गुरु म्हणतात मला असा शिष्य, या शिष्याने गुण करू का मी, कारण ज्याचा जीव हा पक्का झालेला आहे तो मनुष्य देहासंबंधीचे विचार करतो. देहासंबंधीचाच त्याचा सगळा कर्मभाग चालतो. देहाच्या संगतीनं त्याचं सगळं आचरण चालतं आणि मग त्या देहामध्ये असलेलं जे अंतःकरण आहे, मन बुद्धी चित्त आणि अहम, त्यामधलं हे जे मन आहे ते मन आपल्या सगळ्या इंद्रियांना त्याच्या देहासाठी राबवत. मन अतिशय चंचल आहे. त्या मनाला या देहाची पुष्टी करावी, या देहाला खाऊ घालावं, या देहाला तो जगाचा भोग द्यावा, नाना प्रकारचे विषय मिळावे, याच खटपटीमध्ये ते मन असत. आणि त्यामुळे तो साधक किंवा शिष्य जगामध्ये मायेमध्ये इतका फसलेला असतो की त्याला त्या आत असलेल्या आत्म्याचं स्मरण होत नाही. त्याला कधीही असं वाटत नाही की मी आत्मा आहे. मुख्य म्हणजे मी आत्मा आहे हे त्याचं खरं स्वरूप आहे, परंतु ते त्याचं खरं स्वरूप विसरून तो स्वतःला देह समजत असतो. हा जो त्याचा देहभाव आहे याला जीवभाव म्हणतात. आणि गुरु काय करतात, अरे शिष्या तुला जर खरोखर साधनेतून तो लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुझा हा जीवभाव देऊन टाक मला. तुझा जीवभाव तोडल्याशिवाय तुला शिवभावावर जाता येणार नाही. शिव म्हणजे आत्मा.
तुला आत्मस्वरूपामध्ये कधी जाता येणार नाही शिवभाव तुटल्याशिवाय. म्हणून गुरु काय मागतात शिष्याजवळ? जीव मागतात, जीव. आणि आपण काय देतो? माणूस गुरुला किंवा देवाला काही जे देतो ते जगातले पदार्थ, वस्तू देतो. आणि आम्हाला असं वाटतं की आता गुरु फार संतुष्ट झाले. पूर्वीच्या काळी श्रीमंत लोक होते, राजे रजवाडे, ते मोहरा द्यायचे गुरुला, थैल्या थैल्या भरून मोहरा द्यायचे. श्रीमंत होते त्या काळात. मग त्यांना असं वाटायचं की मी जास्त गुरुला प्रसन्न करतो, त्या सगळ्यात जास्त दान देणारा दाता मी आहे. तेव्हा अशा प्रकारचं दान करून गुरुला प्रसन्न करता येत नाही. खरे जे सद्गुरू असतात ते दानावर प्रसन्न होत नाही. खरे सद्गुरू आहेत ते की जे तुमचं जीव भावातलं चैतन्य काढून घेऊ इच्छितात आणि तुम्हाला आत्मस्वरूप बनवू इच्छितात, तुम्हाला आत्मज्ञान देऊ इच्छितात. आणि हे जर तुम्ही घ्यायला तयार नसाल तर गुरु म्हणतात मला शिष्य नको. तो कितीही धनवान असो नाही तर कसाही असो, त्याचं धन करून काही नाही. तात्पर्य असं की शिवभावामध्ये जायला पाहिजे, आत्मभावामध्ये राहायला पाहिजे. मी आत्माच आहे. निदान कमीत कमी जोपर्यंत तो आत्मा प्राप्त झालेला नाही तोपर्यंत म्हणत तर चला की मी देह नाहीये, मी आत्मा आहे, मी शिव आहे. शिवोहम 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 असं म्हणत नाही सर. म्हणून आत्म्याचा विसर पडता कामा नये. या ओळीमधून ज्ञानोबा तेच आपल्याला सांगून राहिले की जीव घेतले आवळे चालू वेगशी साधणे. हे साधणे, हे प्रेम स्वरूप गुरुदेवा, किती प्रेम करता तुम्ही त्यांच्यावर, परंतु तुम्ही आमचा जीव भाव घेऊ इच्छिता. आणि तो जीव भाव घेतल्यानंतर मग तर काय विचारूच नका, तुम्ही आमच्या त्या गुरुच्या बरोबरीची होऊन जातात. तुम्हाला आत्मभाव आलेला आहे, तुम्ही आत्मस्वरूप झालेला आहे. आत्मस्वरूप झालेली जीव आहे, जीव होता पूर्वी, आता आत्मस्वरूप झालेला आहे. असा आत्मस्वरूप झालेला जो जीव आहे, मनुष्य आहे, साधक आहे, तो आता गुरुच्या बरोबरीचा झाला. गुरु आणि शिष्य याच्यामध्ये आता भेद नाही. म्हणून गुरु म्हणतात आता हा शिष्यच नाहीये मला. आणि म्हणून दुसऱ्या ओळी सांगतात ज्ञानोबा, भृत्य पुढे स्वामीपणे तेही नव्हे. भृत्य म्हणजे सेवक आणि स्वामी म्हणजे मालक. सेवक आणि मालक, जो सेवा करतो त्याला सेवक म्हणतात आणि ज्याची सेवा केली जाते तो स्वामी असतो. सद्गुरूंना हे जे नातं आहे सेवक आणि स्वामीचं, हे पसंत नाही. त्याच्यामध्ये भेद आहे. साधक हा लहान आहे, सेवक आणि स्वामी हा मोठा भाव आहे. तेव्हा अशा प्रकारचा पंक्ती प्रपंच, अशा प्रकारचा भेदभाव सद्गुरूंना आवडत नाही. आणि ते म्हणतात मला हे नको. म्हणून सेवक आणि स्वामी पण हे सगळं दृष्टी होतात. शिष्यच गुरु समान होऊन जाते. शिष्याला गुरु सारखं करणं हेच गुरुचं महान कार्य आहे. आणि तेच खरे सद्गुरू. त्यांना सद्गुरू म्हणावं की जे आपल्या शिष्याला आपल्यासारखं बनवून टाकतात, आत्मस्वरूप करतात, ब्रह्मस्वरूप करतात, आत्मज्ञानी करतात, आत्मानंद त्याला देतात, आत्मसुख त्याला देतात. असे जे गुरु असतात ते सद्गुरू. तेव्हा साधकांनो,
सद्गुरूची ओळख करूया. त्यामुळे आपल्याला सद्गुरू कसे असतात हे सांगून राहिले. अशा प्रकारची ही जी कालची होती ती अतिशय महत्वाची होईल. आणि मग आपण काल 40व्या गुरुकडे गेलो. बघा 40व्या गुरुमध्ये आता आणखी आपल्याला सद्गुरूचं आणखी एक स्वरूप सांगतायत. आता जोपर्यंत आपल्याला तो आत्मस्वरूपाचा आत्म्याचा लाभ झालेला नाही, जोपर्यंत आम्हाला आत्मस्वरूपाचा किंवा आत्म्याचा लाभ झालेला नाही, तोपर्यंत आम्ही गुरूंना काय समजतो? तोपर्यंत आम्ही गुरूंना आत्मा समजतो, ब्रह्म समजतो. हे तर खरं की नाही? गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच परब्रह्म आहे असं आम्ही समजतो. मग आता ज्ञानोबा तुम्हाला पुन्हा सांगताय की मला आत्मा म्हणू नका. आता हे सुद्धा ज्ञानोबाचं कथन आहे. अहो आम्ही आता जीव भावामध्ये असलेले सामान्य भक्त आहोत आणि हे गुरुदेवा तुम्ही तर आत्मस्वरूपात आहात, ब्रह्मस्वरूपात आहात, मग तुम्हाला आम्ही आत्मा म्हटलं तर चालेल ना? तर गुरु म्हणतात नाही, मला आत्मा म्हणणं सुद्धा सहन होत नाही. वास्तविक आत्मा हा सगळ्यात मोठा आहे. आत्मा परमात्मा ब्रह्म परब्रह्म एकच स्वरूप आहे. पण गुरुला तुम्ही आत्मा म्हटला रे म्हटला, ते म्हणतात मला हे सहन होत. असं का? ती बघा आता ज्ञानोबा 40व्या ओळीमध्ये सांगून राहिले, विशेषाचे नावे, विशेषाचे नावे आत्मत्वही न सहावे. विशेषाचे नावे आत्मत्वही न सहावे. किंबहुना न भावे, किंबहुना न भावे थोडीच या. ज्ञानोबांचे इशारे. ज्ञानोबा सांगणारे, अहो महाराज सद्गुरु महाराज, तुम्हाला विशेष असं आत्मस्वरूप आम्ही म्हणतो हे सहन होत नाही. तुम्हाला आम्ही आत्मा म्हणतो हे पटत नाही. का? कारण तुम्ही जर मला आत्मा म्हटला तर तुम्हाला आत्म्याचं स्वरूप माहिती का? आत्मा कळतो का तुम्हाला? आणि जे तुम्हाला कळत नाही त्याचं नाव मला देता? अरे वा रे वा. ओ शिष्या, तुला आत्मा तर काय माहिती नाही, आत्मस्वरूपाची जाणीव नाही, आणि मला तो आत्मा म्हणाला का? हे असं हे नाव नाही. एका माणसाला एक गिरहस्थ अडाणी होता. तो उदाहरण आहे, एका माणसाला एक गिरहस्थ, एक शिकलेला माणूस होता आणि एक अज्ञानी मनुष्य होता. शिकलेला नव्हता इंग्रजी वगैरे. तर तो त्या माणसाला, शिकलेला माणूस त्या अज्ञानी माणसाला म्हणायचा, ए हिप्पोपोटेमस. काय म्हणायचा? हिप्पोपोटेमस. मला होते तुम्हाला, हा मला हिप्पोपोटेमस म्हणतो. तर फार आनंद वाटायचा. कारण अज्ञानी होता बिचारा, त्याला काय माहिती हिप्पोपोटेमस शब्दाचा अर्थच माहिती नाही.
म्हणून त्याला असं वाटायचं की हा माझी फार स्तुती करतो, चांगलं नाव देतो मला हिप्पोपोटेमस. पुष्कळ ऐकलं ते हिप्पोपोटेमस. मग एका शिकलेल्या माणसाला विचारलं गेले की काहून म्हणे बाबा हा हिप्पोपोटेमस शब्दाचा अर्थ सांगतो का मला. असा त्याने डिक्शनरी सांगितलं, अहो हिप्पोपोटेमस म्हणजे पानघोडा. आपल्याला हा पानघोडा म्हणतो का खुश होतो तुम्ही त्या नावाने, आणि ते तुम्हाला शिवी देण्यासारखं नाव झालं ते का घोडा, पानघोडा. तसं झालंय. गुरु काही अज्ञानी नाहीये, शिष्य अज्ञानी आहे, त्यांना आत्म्याचं ज्ञान नाहीये. आणि असा शिष्य आत्मा शब्द मिळतो गुरुला लावण्यासाठी. गुरुदेवा तुम्ही आत्मा आहे, गुरु ज्ञानी आहे, गुरुला माहिती आहे आत्मा म्हणजे काय, याला तर काही कळत नाही आत्मा म्हणजे काय. आणि हा आत्मा या नावाने त्याला गुरुला संबोधत होतो. गुरु म्हणाले, अरे अरे वेड्या, तुला आत्मा म्हणजे काय कळतं का. गुरु म्हणाला, मग हा शब्द का बरं लावतो तुम्हाला. अरे मला आत्मा म्हणण्याने तुझ्यामध्ये आत्मा नाही. मी तुला तर आत्मा म्हटलं चालेल ना. माझा असं कसं, मी काय, मी तर एक साधा शिष्य आहे तुमचा, साधक आहे. अरे वेडा, हेच तुझा ज्ञान आहे. तू मला आत्मा म्हणतो आणि स्वतःला आत्मा समजत नाही. हा जो भेद आहे हा गुरुला मुळीच पसंत नाही. हे जे भेद ज्ञान आहे, ही जी भेदवृत्ती आहे, ही गुरुला पटत. अरे तुझ्यातही आत्मा आहे, मग तूही आत्मा आहे ना. तू मला आत्मा म्हणतो ना, मग तुझ्यातला आत्मा तुला कळला का. जोपर्यंत तुला तुझा आत्मा कळत नाही तोपर्यंत मला आत्मा कशाला म्हणतो. काय आत्म्याचा अर्थ. एखाद्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहिती नसेल तर उगाच तो शब्द वापरू नये. तसं वापरल्याने उलट तो शब्दही कमी किमतीचा होतो, आणि ज्याला आम्ही तो वापरतो त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला सुद्धा कमीपणा येतो. म्हणून असे शब्द वापरायचे नसतात. तेव्हा ज्ञानवान म्हणतात. आणि पुन्हा आणखी विशिष्ट, आत्मा हा आपल्या देहामध्ये असलेलं आत्मचैतन्य आहे, शरीर चैतन्य आहे. आत्मा शब्दाचा अर्थ लक्षात घे. आत्मा म्हणजे देहातलं चैतन्य, देह चैतन्याला आत्मा म्हणतात. आणि देहाच्या बाहेर असलेलं जे चैतन्य आहे ते तेच आहे. जे आत आहे तेच बाहेरही आहे, कणाकणा ते सगळीकडे. ते आत्मचैतन्य म्हणजे देह चैतन्य, आणि बाहेर जे आहे ते परमात्मा. ते जे बाह्य चैतन्य आहे, सगळं विश्वात भरलेलं चैतन्य आहे, ते परम तत्व आहे, परमात्मा आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. तेव्हा हा आपला आत्मा आणि बाहेरचा आत्मा असा भेद नाही. हे तर खरं एकच तत्व आहे ते. फक्त हे देहापुरतं आहे म्हणून आम्ही याला आत्मा म्हणतो. आणि जे देहाच्या बाहेर सगळीकडे सर्व वस्तूंमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्यामध्ये जे बनलेलं आहे ते परमात्मा आहे. नाव त्याला काही द्यावं, पण तू आत्मा आणि परमात्मा एकच आहे, स्वरूप एकच आहे, चैतन्यच आहे. त्यामध्ये भेद नाही. मग तू मला आत्मा म्हणण्याने काय झालं, फक्त देहामध्ये बंदिस्त करून ठेवलं ना.
आहे की नाही? आता एखाद्याला मी आत्मा म्हटलं, आत्मा म्हणजे काय? फक्त देहातलं चैतन्य आत्मा. पण तुम्हाला आत्मा म्हणतो, अरे मी तर सर्व व्यापक, सर्व परब्रह्म आहे, सर्वत्र आहे मी पसरलेला. म्हणून मग तुम्हाला संकुचित करून टाकतो. माझ्या स्वरूपाला संकुचित करणारा तू कोण? मी जर सर्व व्याप्त आहेच. सद्गुरु हे परब्रह्माहूनही श्रेष्ठ असतात. असे जे सद्गुरु असतात त्याला तू आत्मा हे नाव देतो. आत्मा म्हणण्याने त्या सद्गुरूंचं जे स्वरूप आहे ते तू कमी करून टाकतो, लहान करून टाकतो. हे तुला कळत नाही. तुला असं वाटतं की मी फार मोठा मान देतो गुरुला आत्मा म्हणण्याने. पण वेड्या, असा आत्मा करून तू मला आणखी लहान करून टाकतो. म्हणून गुरुला आत्मा हे नाव सुद्धा पसंत होत नाही. आणि कसं बोलू? जे सद्गुरु आत्मस्वरूपाने म्हणजे ब्रह्मचैतन्याने किंवा आत्मचैतन्याने सर्वत्र सर्व विश्वात पसरलेले आहे, अशा सद्गुरूंना तू केवळ देह चैतन्य म्हणतो, आत्मा म्हणतो. कारण ते विशेष स्वरूप झाला चैतन्याचं विशेष स्वरूप देह चैतन्य. तू मला विशेषत्वाने जाणू इच्छितो. आणि सामान्यपणे मी तर सगळीकडे सर्वत्र पसरलेला आहे. तेव्हा सामान्य आणि विशेष हा भेद झाला आत्म्यामध्ये. म्हणून तू मला आत्मा हे नाव देऊन हे मला सहन होणार नाही. गुरुंना आत्मा म्हणणं सुद्धा पसंत नाही. गुरुची व्याप्ती तर ओळखा, गुरु काय. आणि म्हणून सगळ्या साधकांना, सगळ्या शिष्यांना हे आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, परब्रह्मस्वरूप आणि नाव गुरु तत्व हे कळलंच पाहिजे. गुरु तत्व हे सर्वांच्या उपर आहे, सगळ्यांच्या वर आहे. पार्वतीला समजून सांगताय व्यसनान परपरम नसते, त्याच्या पलीकडे काहीही नाही. असं सद्गुरु असतात. किंवा या भूमीवरून बाबांनी आपल्याला तो संदेश दिलेला आहे. ते म्हणतात विशेषाचे निरावे, आत्मत्व ही न सहावे. तू मला विशेष देह चैतन्याने पाहून मला तू आत्मत्व म्हणतो, आत्मा म्हणतो, हे मला सहन होते. किंबहुना न भावे कोणीच्या. मग बाबा म्हणतात त्या सद्गुरूंना असं वाटतं की माझ्या स्वरूपामध्ये तसं पाहिलं तर असा विशेष आणि सामान्याचा भेदच नाही. आणि सामान्य आणि विशेषाचा भेद नसल्यामुळे माझ्यामध्ये तसं पाहिलं तर तुला नाव देण्यासारखं काहीही नाही. तुम्हाला कुठलंच नाव देऊ शकत. आता आत्म्याला सुद्धा आपल्याला नाव देता येत नाही का? आपला देहामध्ये तो सुद्धा नावी आहे, निनावी आहे. आणि मग जे सर्वसामान्य असं जे ब्रह्मचैतन्य आहे त्याला काय नाव देणार तुम्ही? आत्म्याचं देहापुरतच स्वरूप आहे, त्यालाही नाव नाहीये. ते आणि ते ब्रह्म एकच आहे. मग त्या परब्रह्म स्वरूपाच्या आत्मचैतन्याला तुम्ही काय नाव द्या? कुठेच नाव नसेल, नाव नाही. म्हणून सद्गुरूंना कोणतंही नाव देता येत नाही. सद्गुरूंचा नावाबद्दलचा खेळ आहे. साधकांना पिढी उंची वाढला पाहिजे आपली. आपण किती सामान्य असतो आणि सामान्य व्यवहारा म्हणून पाहत असतो, देव म्हणून पाहत असतो.
गुरुला एक माणूस समजतो, मनुष्य समजतो, देह समजतो. आणि तसेच गुरुवार आम्ही इतर माणसांची जसे करतो ना तसे गुरुशी करायला पाहतो. भक्ती खालची पातळी आहे. ज्ञानोबा कोणत्या पातळीवर आपल्याला सांगून राहिले गुरुचं. म्हणून अमृतानुभव हा ग्रंथ ऐकलाच पाहिजे, इतका महत्वाचा ग्रंथ आहे. आणि गुरुच्या संबंधित जे ज्ञानोबांची विषय आहे त्यांचे अनुभव येते हे अमृताचे अनुभव आहेत. आणि तो अमृताचा अनुभव आम्हाला चिरंजीव बनवणार असल्यामुळे तो ऐकलाच पाहिजे असं ज्ञानोबा सांगतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हा विषय मांडलेला आहे. 15 वेळा त्यामध्ये एक ओवी आलेली. त्या ओवीमध्ये सुद्धा ज्ञानोबांनी आपल्याला एकदा पूर्वी सांगून टाकलं होतं. आता आपण त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तो विषय ध्यानात नाही ठेवला. मग इदम तेशी वाळले जे मीपणे बीन डहारले ते रूप पाहिजे आपुले आपणची ज्ञानेश्वरी. त्या ओवीचाही अर्थ हाच आहे. म्हणतात मग इदम तेशी वाळले. इदम 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 म्हणजे ते का ते ब्रह्म, ते आत्मस्वरूप. त्याला एकदम बसला. त्या सद्गुरूंनी त्या इदमला वाळलं म्हणजे नाकारलं. जे मीपणे मी धारले आणि जे मी पणाशिवाय वाढलेलं असं होतं एकदमचं स्वरूप होतं ते सगळं नाकारून टाकलं. ते रूप पाहिजे आपले आपण किंवा आपलं खरं स्वरूप आपणच आत्मामध्ये पाहायचं. तरच आपल्याला सद्गुरूंचं स्वरूप कळतं. सद्गुरूंना जाणण्यासाठी तो साधक आपल्या स्वरूपाकडे जाईल, आपलं स्वरूप आपल्यामध्येच पाहिजे. तो ते पाहून झाल्यानंतरच सद्गुरूंना ओळखू शकतो असं ज्ञानोबा त्या ओळीमध्ये सांगून गेलेले होते. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात चरणी ठेवी जे माता आहे शिवने हे ज्ञानोबा. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात हे सद्गुरू राया तुला का दर्शन देते, वर्णन करू देत नाही, तुला नाव देऊ देत नाही, तुला कुठल्या तऱ्हेने वर्णन करायला जावं ते वर्णन तू करू देते, तुझी सेवा करू देत नाही तू. मग आता मी काय करू. तेव्हा चरणी ठेवी जे माता. चरण तर तुला दाखवतो डोकं कुठे ठेवून कुठे नमस्कार करू तुला. मग म्हणतात तुझं सगळीकडे भरलेलं आहे. आता मी जिथे डोकं ठेवून तिथे तुझे चरण आहेत असं मी समजतो. आणि हेच खरं आपण ठिकाणी देव आहे तिथे जातो आपण पळत तिथे डोकं टेकतो. अरे अरे देवाला तुम्ही इतकं संकुचित करून टाकलं. वास्तविक हा जो देव आहे किंवा भगवान आहे किंवा ईश्वर आहे किंवा आत्मा आहे किंवा ब्रह्म आहे तो तर सगळीकडे सर्वत्र सर्वत्र भरलेलं आहे. आणि मग इथं तुम्ही डोकं टेका तिथं तो आहेच नाही. हा भाव ठेवा. आता ज्ञानोबा आपल्याला काही उदाहरणं देऊन सांगले. आता ह्याच्या पुढच्या 2 ओळी आहेत त्या अतिशय सोप्या आहेत. एवढ्यासाठी की आता जे तुम्हाला ज्ञान दिलं, आता जे तुम्हाला गुरु संबंधीचं मी सांगितलं ते चांगलं ठसलं पाहिजे मनावर. आम्ही ऐकून ते घेतो, ऐकायला बरं पण वाटतं आणि खरंच असं व्हायला पाहिजे तसं असं म्हणतो सुद्धा. पण या बाहेर गेलं सगळं विसरून जाते. पुन्हा घ्यायचं ते काय उपयोग ऐकण्याचा. अरे ऐकलं जर ठसलं नाही मनामध्ये, ऐकलेलं जर तुम्ही तुमच्या अडचणात आणलं नाही तर त्याचा उपयोग नाही.
कोणी सांगणारा सांगून किती सांगेल, हे का हे जाणून वाटत. आता मी माझा अनुभव तर तुम्हाला सांगू लागलो बाबा, मी तुम्ही ऐकता, तुम्हाला बरं वाटतो तो अनुभव, आवडीने ऐकता तुम्ही म्हणते काय तर. मग ऐकल्यानंतर मग ते तुमचे ऐकलं आहे ते आचरणात आलं. तेव्हा ते आचरणात आल्यावर तो ठसाव आपल्या मनामध्ये पक्क व्हावं म्हणून आता उदाहरण देत. कारण उदाहरण ऐकलं की मग उदाहरण आम्हाला पटायला लागतं. सुंदर दृष्टांत दिली आहे. दुसऱ्या दोनची वेगळा आता ह्या दृष्टांताच्या उभे आहे आणि ते एवढ्यासाठी आहे की साधकांच्या चित्तावर याचा ठसा उमटला पाहिजे. फक्त साधकांनी कधी विसरता कामा नये. 41व्या मुलीशी 41व्या मुलीमध्ये ज्ञानोबा सांगून राहिले, राती मुरेच सूर्या, राती मुरेची सूर्या, ना तरी लवण पाणिया, ना तरी लवण पाणिया, मुरेची जेवी चेलिया, मुरेची जेवी चेलिया, नीद देशी, मुरेची जेवी चेलिया नीद देशी. या 41व्या मुलीमध्ये 3 दृष्टांत देऊन टाकलेले, 3 उदाहरणं दिली. या 3 उदाहरणांनी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितात बाबा की तुम्ही जे सांगतात ते बरोबर आहे. सांगलेले तरुण बाळासाहेब, राती मुरेची सूर्या, राती म्हणजे रात्र, रात्र न उरे, कोणापुढे सूर्या, सूर्यापुढे रात्र जायचा. सूर्य संपून आलेला आणि तुम्ही म्हणाल का रात्र झाली हो, असं म्हणून का. सूर्याच्या पुढे रात्र जशी उगतच नाही, रात्र जशी दिसत नाही, सूर्य उगवल्यानंतर रात्र संपते, अंधार गेला. हे कसं, त्याप्रमाणे मी तुम्हाला जे सांगत होतो ना, त्या सद्गुरूचे जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं आहे, ते आल्याबरोबर तिचा जीव द्यायला पाहिजे, तिचा अज्ञान द्यायला पाहिजे, तिची माया द्यायला पाहिजे, तिचा हा जो काही पुढेचा भरलेला खजिना आहे तो. सूर्यापुढे मुलीची राती मुरेची सूर्या. तेव्हा पहिला दृष्टांत दिला ज्ञानोबांनी की सूर्यापुढे ज्याप्रमाणे रात्र उगत नाही, रात्र राहत नाही, सूर्य उगवला उगवला की रात्री गेली, प्रकाशच प्रकाश असतो. किंवा दुसरं उदाहरण, ना तरी लवण पाणी, लवण म्हणजे मीठ, मिठाचा खडा तो जर पाण्यात दिला, मिठाचा खडा जर पाण्यात दिला तर तो खडा शिल्लक राहतो, तो पाण्यासारखा होऊन जातो. मिठाचा खडा पाण्यात पडल्याबरोबर मिठाचा खडा पाण्याशी एकूण होऊन जातो. पाणी सुद्धा पाण्यापासून बनलेला आहे. समुद्राच्या पाण्यापासूनच मीठ बनतं ना, पाण्यापासून तो बनलेला आहे, म्हणून पाण्यात पडल्याबरोबर तो पाण्यासारखा होऊन जातो. तसं सद्गुरूंना भेटल्याबरोबर शिष्य उराला सणतो. शिष्य हा सद्गुरू स्वरूप व्हायला पाहिजे, हे सांगण्यासाठी ज्ञानोबांचं हे
मोठा छोटा हा बोलच आहे. गुरु आणि शिष्य हा भेद गुरुला पसंतच नाही. म्हणून मिठाचा दृष्टांत देत आहे. मीठ ज्याप्रमाणे पाण्यात गेल्याबरोबर ते ऐसच होऊन जातं, पाणी स्वरूप होऊन जातं, पाण्याशी एकरूप होऊन जातं. तसं सद्गुरूशी एकरूप आला पाहिजे शिष्य. आपला अहंकार, आपला जीवभाव, आपली ममता, आपल्या आसक्ती, नाना प्रकारे त्यांच्यामध्ये हे सगळं नाश व्हायला आणि त्या विचाराचा आपण एकरूप आला. हा दुसरा दृष्टांत झाला. तिसरा दृष्टांत दिला. मुळेची जेवी शेल्या निदेशी. मुळेची शेल्या, शेल्या म्हणजे जागवणे. जागा झालेला माणूस मग त्याची झोप जाते का? तसा जागृतीमध्ये आलेला माणूस जागा घातो, जागा घालावे झाला तो झोपेची की झोप जशी नाहीशी. मग तुम्ही त्या झोपाला किती पकडण्याचा प्रयत्न करा, सापडेल कधी एकदा जाग आली की कोणी आपला बरोच अनुभव आहे ना. आपल्याला किती बाळ होत असू द्या, परंतु जर आपल्याला उठवलेलं जाग झाली तर जाग आल्याबरोबर ती जी गाढ होत लागलेली होती ती नाहीशी होत, ती सापडत नाही. त्याप्रमाणे आत्मजागृतीचं त्या सद्गुरू रूपी महा परब्रह्माच्या जवळ आपण गेल्याबरोबर आपल्याला अशी जाग यायला पाहिजे की आमची सिद्धी मित्र आहे. अविद्यारूपी, मायारूपी, अज्ञानरूपी हा जो अंधकार आमच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये भरलेला आहे हा निघून जायला. मृत्यू कोणता गुरु मग किती पाहायला जातात, किती भेटतात, किती नसतात, पण अंधकार तसाच राहतो. काय उपयोग हा? गुरुचं स्वरूप न कळल्यामुळे हे सगळं. गुरु कळलेच नाही यांना या शिष्यांना, म्हणून ते वारंवार त्या गुरुच्या दर्शनासाठी धावत जातात. त्यांना तसे वाटत काय झालं त्यानं म्हणतात नाही. खरी जागृती आला, खरी जागृती ही ज्ञानाची जागृती आहे, आत्मज्ञानाची जागृती. ही आत्मज्ञानाची जागृती आल्यानंतर आदितीची रात्र संपून जाणार. तीन उदाहरणं दिली ज्ञानवाणी. आता पुढची 42वी दिली. 42व्या ओळीमध्ये तर ही एकदा आलेली त्यामध्ये पण आलेली आहे. यापूर्वी आपल्या गुरुचा चांगल्या प्रसंगी दरवर्षी ती या म्हणतात कापुराची वळीवर, कापुराची वळीवर मुरीची आगीची परोव, मुरीची आगीची परोव. मुरीची रूप नाव ऐसे येया, मुरीची नाव रूप ऐसे येया. आणि कोणाला सांगलेले की कापुराची वळी वळी वळी, कापराची वडी आहे किंवा कापराचे दागिने बनवतात लोक, काही गुंगी म्हणा, काही कापुराची वळीवर मुरीची आगीची बरोबर त्या कापराच्या वडीला अग्नी लागला. मग ती वडी आणि तो अग्नी दोन्ही बरोबर दोन समाप्त.
तो कापूर काही शिल्लक टाकून आग लागलेली लागली कापराला. कापराचा हा सुधर्म ते गहू कापली ते लाकडाप्रमाणे नाहीये. लाकडाला आग लागली तर कृष्ण येऊन राहतो आणि शेती करून राहतात प्राप्त मिळते. परंतु हा जो कापूर आहे त्या कापराला आग लागली की त्या आगीबरोबर तो कापूर समाप्त. आग गेलीने गेली की ते कापूर समाप्त. कापराचं काही दिवस सुद्धा चिन्ह मागेल आणि आगून गेला दोघे समाप्त होतात. ज्ञानवानी हा दृष्टांत हरिपाठाच्या अभंगातही दिलेला आहे. कापुराची वाती गळल्या आगोती आईच समाप्ती झाली देशी. हरिपाठामध्ये आलेली नोंदणी कापुराची वाटी कापडाची झोप लावली गळल्या आगोती मोठा पेट घेतो आईच समाप्ती झाली देशी. आणि तो त्याच ठिकाणी समाप्त होऊन जातो. ती ज्योती जाते आणि कापूर येतात. हे काय आहे म्हणता सद्गुरूचं लक्ष असं आहे. सद्गुरू त्या शिष्याला कापराप्रमाणे समजून टाकतात. काय संपवतात मागू टाकतात का मला नाही तुमच्या मधला जो कापूर जळणारा ते जाऊन टाकतात. जे जाळण्याचे पदार्थ आहे तुमच्या अंतःकरणामध्ये घडलेले त्यांना नष्ट करून टाकतात. ही जी अविद्या माया अज्ञान आसक्ती वासना कामना इच्छा राग द्वेष हा नाना प्रकार घडलेला आमच्या चित्तामध्ये हे सगळा कचरा जाऊन जातो. हे शिल्लकच राहू देतो. गुरु हा असा अग्नी आहे की त्या अग्नीपुढे आमच्या अंतःकरणामध्ये धरलेला हा कचरा पटकन धरून स्वच्छ करून म्हणून कुंडली शक्ती तशीच आहे. काय करतो आपल्या अंतःकरणामधला या सगळ्या घड त्याचा भागात झालेला की क्रियांच्या माध्यमातून बाहेर फेकते ना प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाही. आपल्याला साधना करत असताना होणाऱ्या ज्या असंख्य क्रिया होतात त्या क्रियांच्या माध्यमातून त्या त्या प्रकारचे संस्कार हे बाहेर निघून जातात घडून जातात नाहीशी होतात. म्हणून जाणून आपल्याला हे उदाहरण घेऊन राहिले. कापुराची मुलीची आगीची गरज मुलीची रूप नाव तैसे मग त्याचं नाव रूप काहीच शिल्लक राहते त्याप्रमाणे जो शिष्य नाव रूपाने शिल्लकच उरत नाही. त्याचा देह नसा होतो का नाही त्याचं ते जे शिष्यत्व आहे ते शिष्यत्व नाही सांगत. त्याचा जो शिष्यपणा आहे कारण शिष्यपणामध्ये त्याचा सेवक भाव आहे. तो सेवकाचा स्वामी होऊन जातो गुरु होऊन जातो आणि गुरु झाल्यानंतर मग ते शिष्यत्व त्याचं नाव हे भाऊ आपल्याला ते सांगण्यासाठी झालेले दृष्टांत होत आहे. आणि मग ख्रिश्चन फारच महत्वाचे आहे दृष्टांत. ख्रिश्चन समाजामध्ये जेव्हा दृष्टांत घेऊन आले याच्या हातापाया पडे तरी वंद्यत्व पुढे न म्हणले न पडेच हा भिडे भेदाची धन्वंता या सद्गुरूच्या हातापाया पडतो
हे सद्गुरु राजा, आता मी काय करू? तुम्हाला दर्शन देतील, तुम्हाला वंदन करू देतील, नमस्कार करू देतील, मला पाया पडू देतील, तुला नाव देऊ देतील, तुला नावाने हाता मागू देतील, काहीच करू देतील मला. कुठल्याही तऱ्हेने तुम्हाला आकळत नाही साक्षात. जरी तू हाता पाया पडला तरी तो गुरु तुझ्या पुढे वंदनच्या रूपाने हजरच राहतो. कोणाला वंदन करतो? कारण त्याला हे असं वंदन आवडतच नाहीये, कारण हे भेदातलं वंदन आहे तुमचं. हे सांगताना न करेची हा भिडे भेदाची, या भेदाच्या भिडीला तो साधत नाही, त्याला आवडत नाही. मी शिष्य आणि गुरु वेगळे, त्याला मी वंदन करतो, हा जो भेदभाव आहे वंदनामधला, हा गुरुला पसंत केला. मी भेद भेदाची भीड त्याला आवडते. काय म्हणतात, मला वंदन करायचंय का? माझ्यासारखा माझ्यासारखा हो, आणि मग माझ्यामध्ये ये, आणि माझ्यामध्ये आला, माझा शेतू झाला की ते वंदनच येतो. असं बाहेरचं वंदन नको, हे डोकं टेकणं नको, हे हात धुणं नको, हे पाया पडणं नको. आणि समजून वारंवार हात मिळायचे गुरुच्या पायाला. लोकांना हितावर हात लावून देते. बाकीचे गुरु तर आम्ही त्याचे पाय धरून टेकतो. हे भाषा असलो तर किंवा असल्या प्रकारची जी बंधन आहे, अशा प्रकारचा जो अवस्था आहे, हे गुरुला मुळीच पचत नाही. गुरु सांगताय की याच्या हाता पायाकडे तरी गंधत्वे पुढे बंदी. गंधत्वासाठी गंधन करण्यासाठी हा गुरु मांडला जातो. बस राखू बाबा, चांगला पाया बोलणं कमी मग असं म्हणणं मी चांगला वंदन करायचं तर तुला आत्मस्वरूपात आहे, तुला त्या वंदनाविषयी त्याचा आनंद हे खरं म्हणणं. तेव्हा सांगताना आपल्याला काय व्हायचंय हे ज्याला आपल्याला सांगत आहे. आपल्याला देव भावात राहायचं नाही, जीव भावात राहायचं नाही, आपल्याला आत्मभावात जायचंय. आणि आत्मभावात गेल्याशिवाय आपल्याला या सगळ्याच्या मुलांमध्ये मांडलेल्या सस्याची विरुद्ध केली. उद्याला आपण जोडीला सद्गुरूचा महिमा करा. नुसतं ऐकून उपयोग नाही, लोकांना सांगतात हे मनात ठसलं पाहिजे, बसलं पाहिजे, आसनात यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आणि राबलं पाहिजे. असं झालं तरच सर्व